सिद्धं शुद्धं पणमिय जिनेन्दवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओचम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवरेक्षाड़ सुंदर सागर जी महाराज की। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। गाथा नंबर 218 है। 2 गाथा कल अपने हुई थी। योग किसको कहते हैं? हिंदी का बोला योग योग कशाला म्हणतात त्याचं आपण काल विस्तारण पाहिलं होतं। 3 प्रकारानं व्याख्या सांगितल्या होत्या। काय सांगितले पहिले? होतं शक्ती। तिसरं आत्म्याची जी वीर्य शक्ती त्याला पण योग विशेष म्हणतात, योग म्हणतात। तर त्याला निमित्त काय सांगितलं होतं? शरीरनाम कर्म आणि अंगोपांग नाम कर्माच्या उदयाने मन वचन कायाने युक्त अशा जीवाची जे कर्माने अनोकर्माला ग्रहण करण्याची शक्ती त्याला काय म्हटलं? भावयोग म्हटलं त्याला। आणि आत्मप्रदेशांचं परिस्पंदन त्याला द्रव्य योग म्हटलेलं आहे। तर आत्मामध्येही योग नावाची शक्ती आहे। ती कोणती शक्ती सांगितली? स्वाभाविक नाही, वैभाविक शक्ती आहे। जोपर्यंत कर्माचा उदय आहे तोपर्यंत ती राहते। म्हणून योगाला कोणता भाव सांगितला होता? औदैहिक भाव। सगळ्यांनी एकदम बोलायचं, सगळ्यांनी एकदम बोललं का? एकाने सांगायचं। प्रियंका सांग। पारिणामिक 3 प्रकारचा भाव आगमामध्ये वेगवेगळ्या अपेक्षेने सांगितलेला आहे। नामकर्माचा उदय निमित्त आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? औदैहिक भाव म्हटलं। आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम त्या योगाच्या हानी वृद्धीसाठी कारण आहे म्हणून त्याला कोणता भाव म्हटलं? क्षौभशमिक भाव। आणि पारिणामिक भाव ही विवक्षा सगळीकडे लावली जात नाही, परंतु वीरसेनाचार्याने धवला ग्रंथामध्ये त्याचा खुलासा केलाय। त्या अपेक्षेनं त्याला पारिणामिक म्हटलं। कोणत्या अपेक्षेने म्हटलं? थांबा, एक सगळ्यांनी बोलायचं नाही, एकदम ज्यानं सांगितलं त्यांनीच बोलायचं। तेजू सांगा। आता तर सांगितलं की उदय निमित्त एक क्षोभशम निमित्त आहे सांगितलं, आणि आता नाही म्हणून सांगितलं। तर अपेक्षेनं सांगितलं। 13व्या गुणस्थानामध्ये पहिल्यांदा काय उपशम आणि क्षेत्र निमित्त नाहीच योगाला, 2 संपलं। आणि क्षोभशम निमित्त आहे 12व्या गुणस्थानापर्यंत, परंतु 13व्या गुणस्थानात क्षोभशम नसताना सुद्धा योग होतोय म्हणून तिथं कसा झाला? तो परिणामिक झाला। आणि 14व्या गुणस्थानात उदय आहे आघाती कर्माचा, तरी पण योग नाही म्हणून त्याला औदैहिक पण म्हणता येत नाही। तर ह्या अपेक्षेनं फक्त परिणामिक म्हटलंय, परंतु वास्तविक 2 भाव लावायचे सारखं नेमानं, औदैहिक आणि क्षौभशमिक। योग औदैहिक भाव आहे आणि वीर्यांतर कर्माचा क्षोभशमाच्या निमित्तानं योगामध्ये हानिवृद्धी होते म्हणून त्याला क्षौभशमिक म्हटलं। ही पारिणामिकेची विवक्षा एक विशेष विवक्षा आहे, ती लक्षात ठेवायची फक्त। आता योगाचे किती भेद केले? शोभा काकी, किती प्रकारचे योग आहेत? आता आपले झाले नाहीत। 3 योग, मनोयोग, वचनयोग आणि काययोग। मग मनोयोग कशाला म्हटलं? कोण सांगतं? प्रियंका। परिस्पंदरूप प्रयत्न होतो, म्हणजे आपण विचार करण्यासाठी तिकडं आपला पुरुषार्थ लावतो ना, प्रयत्न करतो, तर त्याला कुठला योग म्हटला? मनोयोग। वचनाच्या उत्पत्तीसाठी परस्पंदरूप प्रयत्न झाला तर तो वचनयोग। तिसरा काययोग, कायाच्या क्रियेसाठी
जो परिस्पंदरूप प्रयत्न होतो त्याला काय योग म्हणतात. पण तो कसा झटझट योग बदलतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आता आपण बोलायला सुरुवात केली, बोलतोय अजून, परंतु मधूनच काय होते, काय योग सुद्धा होतो, मनोयोग सुद्धा होतो. ध्यानाला बसलेला आहे तर तिथं सुद्धा 3 योग होतात, मनोयोग, वचनयोग, काय योग. आता पुढे अजून विशेष खुलासा येईल, त्याला अजून बघू आपण. मग त्याचे पुन्हा मन आणि वचनांच्या प्रवृत्ती 4 प्रकारच्या पदार्थांमध्ये होतात म्हणून सांगितलं. कोणते 4 प्रकारचे पदार्थ सांगितले? थांबा, समेची मम्मी सांगते. अनुभवी मनोयोग म्हणजे मनोयोग आणि वचनयोगाचे भेद 4 केले. का केले? तर 4 प्रकारच्या पदार्थामध्ये त्यांची प्रवृत्ती झाली म्हणून त्या मनोयोगाची पण ती नावं घेतली आणि वचनयोगाची पण ती नावं घेतली. की सत्य पदार्थ कशा, पहिल्यांदा पदार्थाचे 4 भेद करायचे. सत्य पदार्थ, असत्य पदार्थ, उभय पदार्थ आणि अनुभवी पदार्थ. सत्य पदार्थ आता पुढं गाथेमध्ये अजून खुलासा करणार आहे, त्यामुळे ह्या गाथेमध्ये पण केला खुलासा थोडक्यात. काय सांगितलं? म्हणजे तो पदार्थ सत्य झाला. घटला घट म्हटलं आपण, तर तो काय झाला? पदार्थ सत्य झाला. म्हणजे सत्य ज्ञानाचा विषयभूत पदार्थ, त्याला काय म्हटलं? सत्य. दुसरा असत्य पदार्थ कशाला म्हटलं? पदार्थ तर असत्य नाहीये ना, वास्तविक बघायला गेलं तर आपलं ज्ञान असत्य आहे, त्यामुळे पदार्थावर आपण असत्य असा आरोप केला. म्हणजे असत्य ज्ञानाचा विषयभूत पदार्थ म्हणजे आहे दोरी आणि तिथं काय म्हटलं? साप म्हटलं. म्हणजे तिथं काय झालं? पदार्थ जसा आहे तसं जाणलं नाही म्हणून तो पदार्थ काय झाला? असत्य झाला. तर तो दोरी पण सत्यच आहे, साप पण सत्य आहे, परंतु ती दोरी साप नाहीये म्हणून ते ज्ञान आपलं असत्य आहे. म्हणून त्याचा विषय पण काय सांगितला? असत्य. त्या ज्ञानाचा विषय असत्य आहे. तिसरं काय सांगितलं? उभय. सत्य आणि असत्य दोन्ही ज्ञानाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सत्याचं पण अंश आहे आणि असत्याचा पण अंश आहे म्हणून त्याला काय म्हटलं? उभय. दोन्हीचं मिश्रण आहे त्या ठिकाणी. जसं उदाहरण सांगितलं की घटाला कमंडलू म्हणणं किंवा कमंडलूला घट म्हणणं हे काय आहे? उभय. कारण त्या ठिकाणी जे घटाचं काम आहे, घागरीचं किंवा कलशाचं, ते कमंडलूचं पण काम आहे. अर्थक्रिया दोघांची समान आहे. पाणी भरणे अर्थक्रिया करण्यामध्ये समर्थ आहे म्हणून तिथं सांगितलं त्याने सत्य पदार्थाचं सांगत असताना की अर्थक्रिया करण्याला समर्थ जो पदार्थ आहे त्यामुळे त्याला सत्य म्हटलं. म्हणजे आता आपण घट आहे किंवा त्याने उदाहरण हे घेतलं की पाण्याला आपण पाणी म्हटलं. जलज्ञान आहे, विहीर आहे, तलाव आहे, तर तिथं पाणी आहे असं म्हटलं तर ते काय झालं? ते आपलं सत्य झालं. तो पदार्थ सत्य आहे. कारण का ते त्या ठिकाणी आपण स्नान करू शकतो, पाणी पिऊ शकतो, पाणी भरून आणू शकतो म्हणून तो पदार्थ काय झाला? त्याला स्नान, पान आदी अर्थक्रिया करण्यामध्ये समर्थ आहे तो पदार्थ. अर्थक्रिया म्हणजे त्या पदार्थाची जी क्रिया आहे ती करण्यामध्ये तो समर्थ असेल तर तो सत्य अर्थ आहे. आता मृगमरीचिका आहे आणि तिथं पाणी आहे म्हटलं तर तुमची ताण भागणार का तिथं? मग अर्थक्रिया करायला समर्थ आहे का ते? पाणी भरून आणू शकताय तुम्ही तिथून म्हणून तो काय पदार्थ? असत्य. आणि इथं कमंडलूला घट म्हटलं आपण तर त्या कमंडलूने काय केलं? घटासारखं पाणी भरण्यासाठी त्याचा उपयोग झाला म्हणजे अर्थक्रिया झाली त्याच्यामध्ये म्हणून काय झाला? तो सत्य आहे. परंतु घट म्हणजे कमंडलू म्हणजे घट नाही म्हणून काय झाला? तो असत्य झाला विषय. एकच पदार्थ सत्य ज्ञानाचा विषय आणि असत्य ज्ञानाचा विषय, सत्य असत्य ज्ञानाचा विषय आहे म्हणून त्याला काय म्हटलं? उभय म्हटलं. आणि चौथा आहे अनुभय. आपण ते वेळ झाला म्हणून थोडक्यात संपवलं होतं. आणि अजून पुढे गाथेमध्ये पुन्हा सांगायला लागलेले आहेत. तलावाला तिथं तलाव म्हणून पाणी आहे असं म्हटलं, जलज्ञान झालं आपल्याला तर ते सत्य आहे.
आणि मृगमरीचिकेमध्ये पाणी आहे असं ज्ञान झालं तर असत्य झालं, म्हणजे तो असत्य ज्ञानाचा विषय झाला म्हणून ते असत्य आहे. पाणी पिण्याधिकाची क्रिया आपली तिथं होऊ शकत नाही, जे अर्थक्रिया करण्याला समर्थ नाही म्हणून त्याला असत्य म्हटलं. नाही, कमंडलू मध्ये घट आहे असं जर आपल्याला ज्ञान झालं, त्याला घट म्हटलं आपण, तर ते सत्य आहे की असत्य? उभय आहे. आंशिक रूपाने सत्य पण आहे आणि आंशिक रूपाने असत्य आहे म्हणून त्याला उभय म्हटलं. आता एखादा समजा माणूस आहे आणि एक दिवस त्यांनी स्वयंपाक केला, तर आपण काय म्हटलं? हा आचार्य आहे. मग सत्य आहे की असत्य आहे? मग ते एक दिवस स्वयंपाक केला म्हणून ते सत्य झालं ना, परंतु तो आचार्य आहे का? त्याचं काम करत नाही म्हणून ते काय झालं? असत्य आहे. अशा कितीतरी आपल्या गोष्टी अशा असतात की कुठलं ते व्यवहार नाही आलं सांगितलं, तुपाचे घागर म्हटलं. व्यवहार नाही आलं तुपाला घागर म्हटलं. बरोबर. पुढे आता चौथं काय सांगतात? अनुभवी ज्ञानाचा विषय जो आहे तो अनुभवी रूप पदार्थ आहे. म्हणजे इथं अण लावलं म्हणजे नाही, दोन्ही पण नाही. उभयमध्ये दोन्ही पण आहे, सत्य पण आहे आणि दोन्हीचा सद्भाव लावायचा. आणि तो दोन्हीचा अभाव. दोन्हीचा अभाव कसा काय? कुठलं तरी एक असणार ना, सत्य किंवा असत्य. तर तिथे सांगितलं की सत्य आहे की असत्य आहे सांगता येत नाही, अवक्तव्य आहे ते, म्हणून त्याला अनुभवी म्हटलं. जसं आपण आता पुढे उदाहरण सांगणार आहे त्याच्या अनुभवाची. पुन्हा जो पदार्थ सामान्य रूपाने प्रतिभासित झालेला आहे म्हणून आपली स्वार्थ क्रिया विशेष निर्णय करण्यामध्ये त्याचा अभाव आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं? सत्य म्हणू शकत नाही. आणि सामान्य प्रतिभासात असल्यामुळं त्याला असत्य पण म्हणू शकत नाही. जसं आता इथं आपण अनुभव भाषा वापरतो ना, इथं उदाहरण दिले त्याने, कालाने ग्रहण केलेली कन्या ती कन्या. म्हणजे आता असं वाक्य वापरलं, कालाच्या द्वारे ती कन्या ग्रासीभूत झाली किंवा ग्रहण केली गेली असं म्हटलं. मग तिथं आपण निर्णय करू शकत नाही. कालाच्या द्वारे ग्रहण केलं म्हणजे काय? उष्णता आधी काळाच्या द्वारे, उन्हाळा हा काळ आहे, थंडी पण हा काळ आहे, पावसाळा हा काळ आहे. तर काळानं ग्रहण केली म्हणजे कशी? काळानं ग्रहण केली तर की मृत्यू, काळ म्हणजे मृत्यू पण होतोय. मग ज्याला जिथं निर्णय होत नाही तर त्याला अनुभव म्हणायचं. कुठली आता तुम्हाला सांगितलं की प्रश्न किंवा पुढे जे 9 प्रकारचे अनुभव भाषा सांगणार आहे, तर तिथं आपण सामान्य रूपानं तर त्याचा प्रतिभास झालेला आहे, परंतु विशेष रूपाने त्याचा प्रतिभास झाला नाही, त्याला म्हणायचं अनुभव. मग सामान्य रूपाने प्रतिभास झाल्यामुळे असत्य म्हणू शकत नाही आणि विशेष रूपाने प्रतिभास न झाल्यामुळं त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. हा संशयात्मक वचन सगळं अनुभवामध्ये येणार. संशयात्मक आता 9 प्रकारचे सांगणार आहे तिथं. विनंती रूप भाषा, प्रार्थना करतो, प्रश्न विचारतो, हे सगळे अनुभवामध्ये येतात. किंवा आता पुढे सगळं अजून खुलासा येणार आहे सगळे. एका गाथेमध्ये फक्त त्याने सामान्य अर्थ केलेला आहे, एकेका गाथेमध्ये एकेकाचं सांगतात पुढे आपल्याला. तर अनुभव म्हणजे ज्याचा सामान्य रूपानं प्रतिभास होतो परंतु विशेष रूपाने ज्याचा प्रतिभास होत नाही, त्यामुळे आपण त्याचा निर्णय करू शकत नाही. सामान्य रूपाने प्रतिभास झालेला पदार्थ त्याचा विशेष रूपाने निर्णय नाही. विशेष निर्णयाचा अभाव आहे, त्याला अनुभव म्हणायचं. जसं उदाहरण हे सांगितलं ना आता,
आपण कोणा हाक म्हणून हे देवदत्त असा हाक मारला, किंवा तुमचं नाव घेऊन बोलवलं हे तेजू असा हाक मारला, मग आमंत्रणी भाषा म्हणतात त्याला. मग इथं सामान्य रूपाने तर निर्णय झाला की हे ना हाक मारलेले आहे, पण तू कशासाठी बोलवलं, का बोलवलं ह्याचा विशेष रूपाने निर्णय झालेला नाही. मग याला सत्य म्हणणार की असत्य म्हणणार, तर दोन्ही म्हणू शकत नाही. सामान्य रूपानं प्रतिभास झाल्यामुळं असत्य म्हणू शकत नाही, आणि विशेष रूपानं निर्णय न झाल्यामुळे त्याला सत्य म्हणू शकत नाही. काय लक्षात आलं? आता त्याचे पुन्हा भेद सांगणार आहे, त्यामुळे अजून खुलासा होईल. हे दुसरं आता उदाहरण सांगितलं होतं काय, काळाच्या द्वारे ग्रहण केलेली कन्या असं म्हटलं. काळाच्या द्वारे ग्रहण केलेली कन्या, मग सामान्य तर ज्ञान झालं ना, परंतु कोणत्या काळाच्या द्वारे? मृत्यूरूप काळाच्या द्वारे की उन्हाळा अधिक काळ आहे त्याच्याद्वारे ग्रहण केली, ह्याचा विशेष रूपानं निर्णय आपण तिथं करू शकत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं? अनुभय. तर ते किती प्रकारचं आहे काय ते आपण पुढे बघू. हे लिहिलं काय, सामान्य रूपाने ज्याचा प्रतिभास झालेला आहे, विशेष रूपाने ज्याचा निर्णय झाला नाही, त्याला काय म्हणतात? अनुभय. त्या ज्ञानाचा विषय जो आहे तो अनुभय आहे. मग त्याला सामान्य रूपाने प्रतिभास झाल्यामुळं त्याला आपण असत्य म्हणू शकत नाही. विशेष रूपाने निर्णय न झाल्यामुळं सत्य म्हणू शकत नाही. म्हणून सत्य पण नाही आणि असत्य नाही, त्याला अनुभय म्हणायचं. आपल्या पुष्कळ सगळ्या भाषा असतात अशा अनुभय भाषा, आणि आता द्विंद्राधिक जे आहे त्यांची पण सगळ्यांची भाषा अनुभय सांगितलेली आहे. पुढं तर 4 प्रकारच्या पदार्थामध्ये मनाची प्रवृत्ती झाली तर काय म्हणणार आपण? मनोयोग. आणि वचनाची प्रवृत्ती झाली तर काय म्हणणार? वचनयोग. असं 4 प्रकारचे. म्हणजे मनोयोग पण 4 प्रकारचा झाला आणि वचनयोग पण 4 प्रकारचा झाला. आता याचाच खुलासा अजून पुढं करताय. 4 गाथेंच्या द्वारे हेच गोष्ट सांगणार आहेत आपल्याला. पहिल्यांदा सत्य मनोयोग सांगतायत त्याच्यामध्ये, आणि असत्य मनोयोगाचं पण सांगताय. 218 नंबरची गाथा आहे. सद्भाव मनो सच्चो जो जोगो तेन सच्च मन जोगो. जो कुठे गेला? हा, तव्विवरियो मोसो जानुभयम सच्च मोसोती. त्याचाच खुलासा करतायत की सद्भाव म्हणो सच्चो. सद्भाव म्हणजे सत्य संबंधी जे मन आहे त्याला सत्य मन म्हटलेलं आहे. जे सत पदार्थासंबंधी, सत्य पदार्थासंबंधी जो मन विचार करतं त्या मनाला काय म्हटलं? सत्य मन असं म्हटलेलं आहे. आणि त्या सत्य मनाच्या द्वारे जो योग होतो, जे आत्मप्रदेशांचं परिस्पंदन होतं त्या सत्य मनाच्या निमित्तानं, त्याला काय म्हटलं? योग. सत्य मनोयोग. सत्य ज्ञानानं जाणलेला पदार्थ तो सत्य पदार्थ, आणि त्या सत्य पदार्थामध्ये मनाची प्रवृत्ती झाली तर त्या मनाला काय म्हटलं? सत्य मन. आणि त्याच्याद्वारे जो योग झाला त्या योगाला काय म्हटलं? सत्य मनोयोग. आणि तव्विवरियो मोसो, आणि त्याच्या विरुद्ध उलट जे आहे ते मृषा. मृषा म्हणजे असत्य. असत्य साठी मृषा शब्द येतो. म्हणजे असत्य अर्थाला विषय करणाऱ्या ज्ञानानं जे उत्पन्न झालेले शक्तिरूप भाव मन आहे,
जे असत्य संबंधी मन ते असत्य मन म्हणणार. मग असत्य संबंधी मन म्हणजे काय की असत्य ज्ञानानं विषय केलेला जो पदार्थ आहे, पदार्थ जसा आहे तसं न जाणता विरुद्ध जाणलेला आहे, तर तो असत्य ज्ञानाचा विषय झाला. आणि त्याच्यामध्ये ज्या मनाची प्रवृत्ती झाली त्याला काय म्हणणार असत्य मन. आणि त्या असत्य मनाच्या द्वारे झालेला योग त्याला काय म्हणणार असत्य मनोयोग. तसं सांगितलं पुढं उभयम सत्यमोसोत्ती उभयम जान. आणि सत्य मृषा, मृषा म्हणजे असत्य, सत्य आणि असत्य अर्थानं अर्थाला जाणणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं काय म्हणणार उभय पदार्थ म्हणणार. आणि त्या पदार्थामध्ये जी मनाची प्रवृत्ती झाली त्याला काय म्हणणार उभय मन म्हणणार. आणि त्या मनाच्या द्वारे झालेला योग तो उभय मनोयोग. असं हे भव्य तुम्ही जाण असं म्हणतात आचार्य, तू जाण. ते 3 प्रकारचं मनोयोग सांगितलं इथं. सद्भावरूप मन जे आहे, सद्भावरूप मन म्हणजे काय, कशाला म्हणायचं, सत्य अर्थाला विषय करणारं मन ते सत्य मन, असत्य अर्थाला विषय करणारं मन ते असत्य मन, आणि उभय अर्थाला विषय करणारं मन ते उभय मन. आणि त्याच्याद्वारे होणारा योग त्याला ते नाव द्यायचं, त्याद्वारे होणारा योग. असे 3 योग सांगितले इथं. पुढे आता अजून 219 नंबरची गाथा, 4थं अनुभय सांगतायत. नय सच्च मोस जुतो जो दु म्हणो सो असच्च मोस म्हणो. जो जो गोतेन हवे असच्च मोसो दुमण जोगो. आता ते सांगितलं 4था अनुभय. आपण त्या पदार्थाचं बघितलं, अनुभय पदार्थ कशाला म्हणायचं, ज्याचं सामान्य रूपानं प्रतिभास झालेला आहे आणि विशेष रूपानं प्रतिभास झालेला निर्णय झालेला नाही अशी वस्तू त्याला म्हणायचं अनुभय. तर जे मन सत्य मृषेनं युक्त नाही, सत्यपणा नाही आणि असत्यपण दोन्हीनं युक्त नाही, त्या मनाला म्हणायचं असत्य मृषा मन. असं असत्य असत्य वाटतं आपल्याला शब्द. आता गेले सत्य मृषा मन, सत्य असत्य किंवा मृषा म्हटलं दोन्हीला. आणि सत्य मृषा उभय झालं. मृषा म्हणजे असत्य, मृषा शब्दाचा अर्थ असत्य, म्हणूनच त्यासाठी लिहिलं ते गोंधळ होते म्हणूनच. असत्य मृषा, इथं सत्य मृषा म्हटले की नाही, त्याचा अभाव लावायचं, उभय नाही हे नंतर घ्यायचं. सत्य मृषेचा अभाव म्हणजे जे सत्य असत्य नाही, सत्य पण नाही आणि असत्य पण नाही, त्याला असत्य मृषा असं म्हणायचं. म्हणजे ह्यालाच काय म्हणायचं, हे उभय झालं, दोन्ही पण आहे, सत्य पण आहे आणि असत्य पण आहे, ते उभय झालं. आणि हे याचा अर्थ झाला अनुभय, दोन्ही पण नाही. म्हणजे वेगळं काढायचं आणि सत्यमृषा वेगळं काढायचं. सत्यमृषा म्हणजे नाही,
जे सत्यमृषा नाही त्याला म्हणायचं असत्यमृषा मन, म्हणजे अनुभवी मन. म्हणजे घोटाळा झाल्यासारखं होतं. असत्य पण म्हटलं, मृषा पण म्हटलं कसं, तर सत्यमृषेचा अभाव त्याला असत्यमृषा म्हणायचं. तर मनाचे 4 भेद केले. सत्य अर्थाला विषय करणारं मन, असत्य अर्थाला विषय करणारं मन, सत्य असत्य दोन्ही ज्यामध्ये आहेत अशा अर्थाला विषय करणारं मन, आणि जे सत्य पण नाही आणि मृषा पण म्हणजे असत्य पण नाही त्याला विषय, त्याच्या पदार्थाला विषय करणारं मन, ते अनुभवी मन झालं. आणि त्याच्याद्वारे होणारा जो योग, जो जोग, त्या मनाच्या द्वारे होणारा योग त्याला काय म्हटलं, असत्यमृषा मनोयोग. असत्यमृषा म्हणजेच अनुभवी मनोयोग. असं 4 प्रकारचा मनोयोग सांगितलेला आहे. ते योगाची व्याख्या सगळीकडे लावायचीच. कुठं पण योग असेल त्या ठिकाणी आत्मप्रदेशाचं परिस्पंदन होणं किंवा कर्माने नोकर्माला ग्रहण करण्याची शक्ती, त्याला योग म्हटलेला आहे. योग कधी होतो? झोपल्यावर होतो, बसल्यावर होतो, चालताना होतो की बोलताना होतो, कधी होतो? सतत योग चालू आहे. कधीही योगाचा अभाव 13वं गुणस्थान असेपर्यंत योग हा सदैव असणारच. आता कधी कोणता योग होतो, कोणता योग होत नाही, हे सगळं आपण बघू आता एक शिकल्यानंतर. तर मनोयोग कोणाला असणार? संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच मनोयोग असणार. कारण का मन संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच आहे आणि मनानं योग होतोय म्हटल्यावर संज्ञी जीवालाच असणार. म्हणजे असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत मनोयोग नाही. मनोयोग नाही. असंज्ञी पंचेंद्रियाला पण नाही मनोयोग, कारण त्याला मनच नाही ना. पंचेंद्रिय आहे परंतु मन नाही, म्हणून त्याला मनोयोग होत नाही. संज्ञी पंचेंद्रियापासून मनोयोग चालू होतो आणि तो पण पर्याप्त जीवानाच होणार, अपर्याप्त जीवाना नाही होणार. संज्ञी पंचेंद्रिय सुद्धा समजा अपर्याप्त असेल, त्याची मनपर्याप्ती पूर्णच होत नाही, तर त्याला मनोयोग कसा होणार? म्हणून कुणाला होणार? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवानाच असणार. आणि कुठून कुठल्या गुणस्थानापासून कुठल्या गुणस्थानापर्यंत असणार? पहिल्या गुणस्थानापासून. आता तिथं हे लावायचं, अजून पुढे घेणार तो असू दे. सत्य आणि अनुभवी हे 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. ते 13. पहिला आणि चौथं अनुभव, आणि दुसरं आणि तिसरं म्हणजे असत्य आणि मृषा हे 12व्या गुणस्थानापर्यंतच असणार. म्हणजे केवलींच्या ठिकाणी सुद्धा मनोयोग आता पुढे येणार आहे याच्यामध्ये, तिथं खुलासा हो. आता केवलींना मनोयोग आहे की नाही? त्यांची मनाची प्रवृत्ती असते का? भाव मन आहे का केवलींना? नाही. तर तिथं उपचारानं मनोयोग सांगितलेला आहे. द्रव्य मनासाठी तिथं प्रवृत्ती होते, मनोवर्गणांना ग्रहण करतो म्हणून उपचारानं केवलींना मनोयोग आहे. वास्तविक नाही, त्यांना भावमन नाही आहे. पुढे गाता येणार आहे, त्यामुळे तिथं अजून खुलासा होईल. आता आपण एवढं बघू. म्हणजे सत्य आणि अनुभवी मनोयोग पहिल्या गुणस्थानापासून कुणाला असणार? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवाला पहिल्या गुणस्थानापासून ते 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. उपचारानं 13वं समजा. आणि असत्य आणि मृषा, असत्य आणि उभय, मृषा आणि उभय हे 2 जे आहेत ते 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. ते केवलींना असणार नाही, कारण केवलींना असत्य मन किंवा असत्य वचन नसतंच, त्यांना उभय पण नाही. कारण का? त्याची पण चर्चा पुढे घेतलेली आहेत की केवलींच्या ठिकाणी कषायांचा अभाव झालेला आहे आणि अज्ञानाचा अभाव झालेला आहे. जोपर्यंत अज्ञान असतं तोपर्यंत असत्य बोललं जातं किंवा असत्य ग्रहण केलं जातं. 2 कारणं सांगितले ना असत्य बोलण्याची. कोणती? कषाय आणि अज्ञान. कषाय कुठपर्यंत आहे?
10व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि अज्ञान कुठंपर्यंत आहे? 12व्या गुणस्थानापर्यंत. ज्ञानावरून कर्माचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत अज्ञान आहे. म्हणजे बघा, गुणश्रेणी चढले तरी सुद्धा अजून अज्ञानी आहेत. अज्ञानी म्हणजे छद्मस्त, म्हणजे अवदैक अज्ञान आहे त्यांना, शावक्षमिक अज्ञान नाही. म्हणून ते अज्ञान असल्यामुळं मग मनुष्य असत्य पण जाणू शकतो ना. त्याचं ज्ञानच नाही तर सत्य कसं जाणणार? म्हणून त्या अपेक्षेनं अज्ञान आहे म्हणून 12व्या गुणस्थानापर्यंत असत्य मनयोग आणि उभय मनयोग आहे. तसंच वचनयोगाचं पण लावायचं पुढं. पुढं घेऊ आता. 220 नंबरची गाथा आहे. चार काय? सत्य मनयोग पहिल्यापासून ते 13व्या पर्यंत आहे. मी सांगितले की मिथ्या दृष्टी सुद्धा. आता पेनला पेनच म्हणतो, माईकला माईक म्हणतो, पुस्तकाला पुस्तक जाणतो, हे त्याचं सत्यच आहे ना. त्यापेक्षा झालं तिथं ते आपलं सम्यक ज्ञान मिथ्या ज्ञान नाही लावायचं तिथं. पुढे आता वचन योगाचं सांगतायत. मनयोगाचे 4 भेद सांगितले, तसं वचन योगाचे 4 भेद सांगतायत. 10 विह सच्चे वयने जो जोगो सोदु सच्च वचि योगो. तव विवरियो मोसो जानु भयम सच्च मोसोती. जसं मनोयोगात सांगितलं तसंच सांगितलं, फक्त मनाच्या ठिकाणी वचन शब्द वापरलाय आणि तिथं सद्भाव मनाच्या ठिकाणी तर 10 प्रकारचं सत्यवचन सांगितलेलं आहे. 10 विह सच्चे वयने 10 प्रकारच्या सत्यवचनामध्ये जो योग होतो तो सत्यवचन योग आहे. आता पुढच्या गाथेमध्ये येणार आहे 10 प्रकारचं सत्यवचन. म्हणजे सत्य एकच प्रकारचं नसतंय. सत्य पुढे किती प्रकार सांगितले? 10 प्रकारचं सत्य सांगितलेलं आहे. त्याचे भेद आता पुढच्या गाथेत येतात, तिथं बघू आपण. जनपद सत्य, कल्पना सत्य वगैरे. तर त्या सत्य वचनासंबंधीचा जो योग 10 प्रकारचं सत्य वचन आणि त्या संबंधीचा जो योग होतो, म्हणजे ते वचन आपण बोलतो किंवा बोलण्याची जी प्रवृत्ती करतो त्याला काय म्हणणार? सत्य वचन योग. आणि त्याच्या विपरीत जे वचन आहे ते 10 प्रकारचे सत्यवचन सोडून त्याच्या उलट बोलणं, तर त्याचं काय झालं? असत्य वचन योग म्हणणार त्याला. आणि त्यानं सहित जो योग आहे तो असत्य वचन योग आहे. आणि तिसरं उभयम सच्च मोसोत्ती उभयम जान. सत्य आणि असत्य दोन्ही वचन ज्याच्यामध्ये आहे. आता का मगाशी उदाहरण दिल्यापासून कमंडुलामध्ये घट म्हणणं, ज्याच्यामध्ये सत्य आणि असत्य दोन्ही अंश आहेत, असं जे वचन आहे त्याला काय म्हणायचं? उभय वचन. आणि त्या संबंधीचा जो योग असतो तो वचन योग होणार. सत्य वचन योग, असत्य वचन योग, उभय वचन योग आणि अनुभय वचन योग. मनाची प्रवृत्ती असेल तर ते मनोयोग लावायचं आणि वचनाची प्रवृत्ती असेल तर वचन योग लावायचा. त्या वचनासाठी आपला जो व्यापार होतो त्याला ते योग म्हणणार आपण. आता अनुभय वचन योग सांगताय पुढच्या गाथेमध्ये. काय शंका असेल तर विचारा, समजलं नसेल तर तुम्हाला. कारण पहिल्या गाथेमध्ये जो खुलासा केला तोच आता गाथेंमधून करतायत. तिथं त्या गाथेच्या टीकेमध्ये सगळं खुलासा केला आणि आता प्रत्यक्ष गाथेमध्येच आचार्य ते 4 भेद सांगतायत. सत्य असत्य मनाचे भेद केले आणि त्यानं सहित जो योग त्याला ते योगाचं नाव द्यायचं.
तसंच 4 वचनाचे भेद केले आणि त्याने सहित योग जो आहे तो वचन योग होणार. आता फक्त 10 प्रकारचं वचन कोणतं आहे ते पुढे सांगतात आपल्याला. पुढच्या 223 222 गाथेमध्ये येणार आहे. आता पुढं जो नेव सच मोसो सो जान सच मोस वचि जोगो अमणानंजा भाषा सन्नी नामंतणी यादी. जे सत्य मृषा नाही, जे वचन सत्य रूपण नाही आणि असत्य रूपण नाही त्याला म्हटलं असत्य मोस वचि जोगो. असत्य मृषा म्हणजे अनुभय, सत्य मृषा नाही त्याला असत्य मृषा वचन योग म्हणजे अनुभय वचन योग म्हटलेला आहे. तू जाण. अमनानम ज्या भाषा आणि अमनस्क जीवांची जी भाषा आहे. अमनस्क जीव कोण येणार? द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय. द्विंद्रियापासून भाषा सुरू होते, परंतु त्यांची भाषा कशी आहे? ती अनुभय भाषा आहे. ती त्यांचं सगळं वचन योग अनुभयच होणार. असंज्ञी जीवांची जी भाषा आणि संज्ञी जीवांची आमंत्रणी आदी भाषा त्याला अनुभय भाषा म्हटलं. आता मग उदाहरण दिलं, हे देवदत्त आपण हाक मारली किंवा तुम्ही सगळेजण या आमच्या कार्यक्रमाला असं आमंत्रण दिलं. मग तिथं काय झालं? सामान्य रूपानं तर आपल्याला ते आहे, परंतु विशेष रूपानं नाही त्याचं ज्ञान. अशा 9 भाषा आहेत सांगणार पुढे, त्याचं पण येणार आहे पुढच्या गाथेमध्ये. तिथं आपण बघू खुलासा त्याचा, कोणत्या त्या 9 प्रकारच्या भाषा आणि 10 प्रकारच्या जनपद सत्य भाषा, असं ते दोन्ही सांगणार आहेत पुढं. तर द्विंद्रिय जीवापासून असंज्ञी जीवांची जी भाषा आहे ती सगळी अनुभवी भाषा आहे. आणि संज्ञी जीवांची आमंत्रणे, निमंत्रणे आदी प्रश्नार्थक, संशयात्मक असे भेद करणार आहेत. त्या सगळ्या भाषा कशा आहेत? अनुभवी भाषा आहेत. तर त्याचं पुढे वर्णन करणार आहे. असे 4 प्रकारचे, जसं मनोयोग आहे तसे 4 प्रकारचे वचनयोग सांगितले. आता यामध्ये वचनयोग कुठून सुरू झाला? 2 इंद्रियापासून. तो पण पर्याप्त जीवाला घ्यायचा. द्विंद्रिय पर्याप्तापासून वचनयोग आहे, परंतु द्विंद्रियांना कोणता वचनयोग सांगितला? फक्त अनुभय वचनयोग. म्हणजे आपण सत्याने मनोयोग आणि अनुभय मनोयोग कुठून सांगितलं होतं? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त मिथ्या दृष्टीपासून ते 13वे गुणस्थान. दुसरं असत्य मनोयोग आणि उभय मनोयोग कुठून ते कुठपर्यंत आहे? 2 मनोयोग ते 12व्या गुणस्थानापर्यंत. आता वचन योगामध्ये सत्य वचन योग आणि नाही, आता आपण अनुभयाचं वेगळं घ्यायचं आता तिथं. कारण मनोयोग संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवनाचा आहे, परंतु अनुभय वचन योग द्विंद्रियापासून आहे, म्हणून आता वेगळं वेगळं लावतो. हे जे अनुभय मनाच्या ठिकाणी वचन करायचं, हेच वचनाचे 4 भेद येणार ना. तो सत्य वचन कुणाला असणार? संज्ञी पंचेंद्रिय जीवनाचं असणार, संज्ञी जीवनाचं असणार. आणि पहिल्या गुणस्थानापासून 13व्या गुणस्थानापर्यंत. केवलींचं सुद्धा वचन कसं आहे? सत्य वचन आहे. आणि हे मृषा आणि उभय म्हणजे सत्य वचन योग आणि उभय वचन योग कुणाला असणार? 12व्यापर्यंतच. कारण खोटं कुठंपर्यंत बोलणार? 12व्यापर्यंत, छद्मस्थापर्यंतच आहे तिथं, अज्ञानाच्या निमित्तानं.
दुसरं आणि तिसरं असत्य वचन योग आणि उभय वचन योग हे कुठून आहे 1 ते 12 गुणस्थान. जसं मनोयोग तसंच वचन योग लावायचं. हा 2 मनोयोग आणि 2 वचन योग हे 12व्या गुणस्थानापर्यंत असणार. असत्य आणि उभय. असत्य मनोयोग उभय मनोयोग असत्य वचन योग उभय वचन योग हे दोन्ही कुठपर्यंत असणार 1 ते 12 गुणस्थानापर्यंतच असणार. आणि मनोयोगामध्ये सत्य वचन योगामध्ये सत्य वचन योग आणि मनोयोग सुद्धा 13व्या पर्यंत आहे ना 13व्या पर्यंत आहे. आता अनुभय मध्ये फक्त फरक होणार. अनुभय मनोयोग 13व्या पर्यंत आहे. सांगायला लागले की अजून परत सांगते 2 वेळा सांगते तुम्हाला. पहिल्यांदा एकदा सांगून मग पुन्हा सांगते. सत्य वचन योग 13व्या पर्यंत आहे. असत्य वचन योग आणि उभय वचन योग ते पण 13व्या नाही 1 ते 12व्या गुणस्थानापर्यंत असत्य आणि उभय. जसं मनोयोग तसंच वचन योग लावायचं. फक्त आता अनुभय मध्ये अनुभय मनोयोग आणि अनुभय वचन योगामध्ये फरक पडतोय. अनुभय मनोयोग तो द्विंद्रियापासून नाहीये संज्ञी जीवनाचा आहे. तर अनुभय वचन योग द्विंद्रियापासून सुरू होतोय. कुठून सुरू होणार द्विंद्रियापासून. द्विंद्रियांना असणार द्विंद्रिय चतुरेंद्रिय त्यांची सगळी भाषा ही अनुभय भाषाच आहे. त्यामुळे त्यांना अनुभय वचन योग एकच असणार. सगळ्या वचन योगापैकी 4 वचन योगापैकी द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय जीवांना एक अनुभय वचन योगच असणार. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 4 वचन योग असणार. सत्य असत्य उभय आणि अनुभय. म्हणून इथं अनुभय वचन योग लिहायचं द्विंद्रिय मिथ्या दृष्टीपासून ते 13व्या गुणस्थानापर्यंत. संज्ञी पंचेंद्रिय जीवाच्या अपेक्षेनं 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. अनुभय द्विंद्रियापासून सुरू होणार आणि 1 ते 13 गुणस्थान. म्हणजे झालं 2 मनोयोग आणि 2 वचन योग 13व्या पर्यंत. पहिलं आणि शेवटचं. आणि मधले 2 असत्य आणि उभय हे दोन्ही वचन योग आणि दोन्ही मनोयोग हे कुठपर्यंत आहेत 12व्या पर्यंत आहेत. तिथे लक्षात ठेवायचं की असत्य वचन अज्ञानाने कशाने बोललं जातं. मनाची प्रवृत्ती पण तिथं कशामुळे होणार आणि अज्ञानामुळे होणार. मग कषाय आणि अज्ञान कुठपर्यंत आहेत 12व्या पर्यंत आहेत. कषाय 10व्या पर्यंत आणि अज्ञान 12व्या पर्यंत. असं लक्षात ठेवायचं युक्तीनं म्हणजे आपल्याला लक्षात राहतंय. असत्य आणि उभय हे कुठपर्यंत असणार 12व्या पर्यंत. आणि सत्य आणि अनुभय कुठपर्यंत आहे 13व्या पर्यंत. फक्त अनुभय वचन चालू कुठून होत